एव्हरीबडी. जसं काय बोलू असं कळत तर नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू 9th स्टँडर्ड एवढं छान आणि अनएक्सपेक्टेड फेअरवेल आम्हाला दिल्याबद्दल. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं बट खूप छान फेअरवेल दिला तुम्ही आम्हाला सगळ्यांना. ते असं 10th स्टँडर्ड स्टार्ट झाल्यापासून असं होतं की अजून एक वर्ष आहे पूर्ण असं एक एवढं एक वर्ष आहे 365 डेज एवढं काही अजून लवकर फेअरवेल वगैरे नाही असं हे होतं. त्याच्यानंतर लगेच येऊन एक्झाम्स वगैरे झाल्या, दिवाळी वेकेशन, त्याच्यानंतर असं गॅदरिंग स्पोर्ट्समध्ये कधी टाईम गेला असं कळलंच नाही. म्हणजे प्रत्येक वेळी असं हे होतं की देर इज समथिंग असं काहीतरी आहे अजून. पण आज असं वाटतं की उद्यापासून नो स्कूल असं काहीच नाही असं वाटतं आहे. म्हणजे इतकं असं एमटी वाटायला की खूप असं काहीच एक्सप्रेस असं करता येत नाही. म्हणजे टीचर्स तर सगळ्यात जास्त लाईक मिस करणार आहे. म्हणजे एवढे चांगले टीचर्स तर आय गेस मिळणार नाहीत मला. आणि तिवारी मॅम म्हणजे खूप रागवल्यात तर तसं म्हणजे असं राग पण यायचा की मॅम असं किती कावतात आम्हाला. बट तेवढंच त्यांनी प्रेम पण दिलं आहे आम्हाला सगळ्यांना. आणि ॲज अ मदर म्हणून त्यांनी आमच्या पूर्ण क्लाससाठीच नाही तर पूर्ण स्कूलसाठी त्यांनी खूप म्हणजे असं सपोर्ट पण केलं आहे आणि तितकंच असं रागवलं बोलल्यात आमच्याशी. असं कधी तुम्हाला फ्रेंड्समध्ये आमच्या फ्रेंडशिपमध्ये जरी कधी भांडणं वगैरे झालं तर त्यांनी सॉल्व करायला सगळ्यात आधी ते मॅम होत्या आमच्यासाठी. आणि अस्मिता मॅम त्यांनी पण आमच्या ग्रुपच्या तर दुसऱ्या मेंबरच आहेत त्या. इतकं असं फ्रेंडली टीचर म्हणजे असं कधी त्यांना असं काही लपवायचं नाही त्यांच्यापासून असं लाईक हे होतं सगळं असं जाऊन आधी मॅमना कधी सांगते असं व्हायचं. देसा मॅमच्या तर लेक्चरला असं शांत बसा असं म्हणायलाच लागायचं आणि आपोआप सगळेजण असं घाबरून पिन ड्रॉप सायलन्स असं लेक्चरला असायचं. म्हणजे तिने इतकं छान असं शिकवलं की ते केमिस्ट्रीचा आत्ता पण प्रिलियमसाठी अभ्यास करताना असं ते हां झालं आहे की असं म्हणायचं आणि पुढं ढकलायचं. इतकं छान त्याने असं घेतलं आहे. आणि ज्यावेळी असं बोर्डवर असं आम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला बोलवल्यात आणि नाही आलं तर ते असं एकदम लक्षात राहिले की मॅम हे बोर्डवर सॉल्व करून आमच्याशी म्हणजे आमच्याकडून घेतलेलं आहे. इतकं छान त्याने असं घेतलं आहे. आणि दीपाली मॅम तुम्ही परवा 4th प्रिलियमच्या पेपरला मला असं म्हटलेलं की यू मेड माय डे. ते मार्क्स छान पडलेले मला आणि तन्वीला तुम्ही म्हटलेला. त्यावेळी इतकं असं हॅपी वाटलेलं की छोटे छोटे पण कौतुक असं प्रेझेस आम्हाला इतके महत्त्वाचे असतात की मी घरी जाऊपर्यंत असं हसत केलं की मॅम असं म्हणतात की यू मेड माय डे. बट त्या दिवशी यू मेड इट. आणि नफीसा मॅम त्या तर माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या टीचर आहे आणि माझ्या फेवरेट क्लास टीचर तर माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या अशा आहेत. आणि मी असं एक्सपेक्ट नव्हतं की परत मला कधी असं शिकवतील. पण एससी म्हणजे माझं पर्सनल एवढं की फेवरेट नाही आहे बट त्यांनी खूप छान शिकवलं आहे. म्हणजे जॉग्राफीचं तर मला खूप कळलं आहे. आणि अमृता मॅम म्हणतात की मी